हे बलमा काय मारलंय यार बलमा. दुखतंय का? ते रे दुखतंय लय दुखतंय. नका सत्यासाठी जीव द्यायची भाषा करताय आणि एवढं नाही वळतंय होय. जावा घरला जावा, ते गोळ्या घ्या आणि आराम करा. बाहेर पडू नका, जाऊ घरला. आणि हो ऐका, कोणी विचारलं मला मला एवढं कसं लागलंय तर सांगा गाडीवरून पडलाय. नाही सांगशील सगळ्या गावभर पोलिसांनी मारलाय म्हणून. काय सांगू नका, जावा. ए कवे, ए कवे इकडे. बलमादा मी कवी नाही सवी आहे. हा तेच सवी का कवी, तुमचं ते काय कळतच नाही. सवी कवी काय? अरे बलमादा तुला काय लागले रे? ते अरे ते पाऊस आहे ना, चिखल लय झालाय. पाय घसरला आणि जोरात पडलो, ते त्यामुळे लागले. आणि असलं मारलं तर मारलं सर? अगं ते काट्या पडलेल्या काट्या, त्या काट्यावर पडलो, ते काट्या रुतल्या म्हणून ती मारला तर वाटतं. तरी जाऊन दे, सोड. तू कुठं निघालेस? मी घरी चालली. चालत हा एकटी जाय सोय? हा थांब, सोडतो मी तुला. हा बस गाडी चल. थांब. होतंय का आजच्या दिस? कवे एक काम कर, किल्ली चालू कर. सोड. हा बस. अरे बलमादा, अरे लावू दे मला घरी पोहोचवायचं. तुझ्या असल्या घरी पोहोचत ना, तर आपण दोघं काय असं पोहोचू. चल रिक्षाने जाऊ घरी. चल. असं म्हणतेस काय? हा तुम्हाला सांगतो पोलिसदा, हा काय त्या आपल्या सरकारी वकील कोण काय केले कोण आटोक. गेंडाबळ ना केव्हा सदानंद कॉलनी सोडताय का काय? हो अरे बलमादा काय झालं? अरे ते बघ, अरे ही तर मुकदमची बायको आहे. ह्यो मुकदमाचं पेय आणि तात्यांचं पेय एकत्र कस काय? त्यो मुकदम गायब असताना, त्यांची कोर्टात मर्डरची केस सुरू असताना ही मुकदमची बायको इथे खेळायला बसले. बलमादा नक्कीच काय तर गडबड आहे बघ. जे आपल्याला दाखवलं गेले ती समद खोट आहे. बरोबर आहे. तू थांब, व्हिडिओ शूटिंग करतो म्हणजे पोपर आपल्याचं. हा कर कर. माझी बॅटरी आता संपायला पाहिजे होती का? तुझं ओळख लोक का लोक. अरे पण काय उपयोग, निघून गेली ती. हा विषय वहिनीच्या कानावर घालायला पाहिजे. हा चल लवकर, चल लवकर. चल चल. बोला तर काय चाललंय? काही नाही. भाजी टेस्टी आहे ना? इकडे तिकडे बघू नको. तू किती आणि कसे श्वास घेतोस हे सुद्धा मला माहित आहे, आणि तुझे श्वास कसे थांबवायचे हे सुद्धा मला माहित आहे. काय झालं दादासाहेब? काय चुकलं का? चुकतोस आहे झाल्यापासून. काही कळलं नाही साहेब. काय बरोबर केलं सांग. अरे तू सध्या जेलमध्ये राहून मजा मारतोय. नाही साहेब. जावय का तो तुमचा? एक काम कर, ताकद सुरू होतोय, चांगलं मटण खाऊ घाला त्याला. हो साहेब. नाही 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 साहेब. तर हो नाही काय? तुम्ही काय त्याची सरबराही करायला तिकडे 10 दिवसाची पिसी मिळाली. 10 काढा, पाहुणचार करा, चांगला ठोकून काढा. हो साहेब. अरे ते वहिनींच्याकडे जरा काम होतं. पप्या एक काम कर, वहिनी जरा अर्जंट बाहेर पाठव. बरोबर.
काय झालं? वहिनी आता मी मुकादमाच्या बायकोला बघितलं. मग त्यात काय एवढं? अहो त्या मुकादमाच्या बायको बरोबर मुकादमाचा पी आणि तात्यासाहेबांचा पी पंकज पण होता. आणि एवढंच नाही, ती त्यांच्यावर हसून खिदळून बोलत होती. तुम्ही काय बोलताय मला काय कळण झाल्या. अहो मंजू वहिनी, आता तुमचा नवरा जेलमध्ये, तर तुम्हाला किती वाईट वाटते. मग त्या मुकदमाची कोर्टात मर्डरची केस सुरू असताना ती मुकदमची बायको एवढी हसून खिदळून कशी काय बोलू शकते? जिचा नवरा मिळालाय ती असं हसत खेळत कसं बोलल? म्हणजे काहीतरी घोळ व्हायचं. म्हणजे असं बी असू शकते का मुद्दाम सत्याला अडकवण्यासाठीच मुकदमाला गायब केला असणार. हा प्लॅन एकतर मुकदमाच्या बायकोचा असू शकतो, नाहीतर पियेचा. उचला पियेला. 0 मिनिटात उचल. आता लगेच जातून उचलतोच. नाही थांब, उचलायला पाहिजे त्या तात्यासाहेबांच्या पियेला. तुमच्यापैकी कुणी हे काम नाही करणार. असा माणूस शोधायला पाहिजे ज्याला पिये ओळखत नाही. पण आता असं कोण सापडणार आहे आपल्याला? कोण असेल असा माणूस? मी जसा प्लॅन सांगितला तसाच झाला पाहिजे, मगच जे काय ते कोडं उलगडेल. काळजी करू नका वहिनी, ठरल्याप्रमाणे तसंच होईल. ठीक आहे, जे करशील ते सांभाळून कर. येतो आम्ही, तुम्ही काळजी घ्या. सत्याबाई, हुशार आहेस हा. मुकादमचा मर्डर केला, त्याचं प्रेत गायब केलंस. हा चल बोल. ए नजर खाली, नजर खाली. बोल बोल, मुकादमचा खून तूच केलायस? मी नाही केला त्याचा खून. ए मुकादमचा मर्डर तू केलास ते कबूल कर. साहेब, जो गुन्हा मी केलाच नाही तो कबूल कशाला करू? बोल. हो साहेब, तुम्ही उगाच टॉर्चर करताय मला. जो हक्क नाही आहे तुमचा. ए कायदा मला शिकवायचा नाही. खुसपुटे. हो साहेब. बोल, कबूल कर. मंजूताई, मंजूताई. काय रे, काय झालं? अगं ते ठाकूर सर, त्यांचं काय? अगं ते सत्यदादावर 3rd डिग्री वापरायला लागलेत. काय? होय. बोले. बोल बोल, मुकादमचा खून तूच केलायस. कबूल कर. कबूल कर. कबूल कर. कबूल कर, मुकादमचा खून तूच केलायस.
साहेब आज बघूयाच तुम्ही मला मारून दमताय का मी मार खाऊन दमतोय ते. घुसपुटे हा सर. याचा पायवर घ्या. उलकर चल. कबूल कर. ठाकूर साहेब, ठाकूर साहेब, दार उघडा, दार उघडा ठाकूर साहेब. अहो साहेब उघडा की. गेट लॉस्ट. ठाकूर साहेब दरवाजा उघडा. ठाकूर साहेब, आज मी या सत्याकडनं घेणारच. ठाकूर साहेब, सत्याला मारू नका, त्याने काही नाही केलेलं. बोल बोल. ठाकूर साहेब, हो साहेब उघडा की. ठाकूर साहेब, ठाकूर साहेब, तुम्ही चुकीचं करताय. हे बेकायदेशीर आहे, तुमच्यावर पण कारवाई होऊ शकते. माझ्यावर कारवाई करणार? माझ्यावर माझ्यावर ठाकूर साहेब, दरवाजा उघडा नाही तर मी तुमची कंप्लेंट करीन. ए जा. कुणाला तक्रार करायची ते कर. पप्या, सत्याला नाही मारतायत. मी मौरी साहेबांना जाधव साहेबांना फोन करते. होय. उचलत नाहीयेत पप्या. माने, माने, मौरी साहेबांना जाधव साहेब कुठे आहेत? ते दोघंही एसपी साहेबांसोबत मीटिंगला गेलेत आणि ते फोन उचलू शकत नाहीत. सत्या, त्याने काही नाही केलेलं. मी खरंच तुमची कंप्लेंट करीना. मंत्रालयात जाईन मी. ठाकूर साहेब, उघडा दरवाजा. माझ्यामध्ये कुणी यायचं नाही. इंट्रोगेशन मध्ये अडथळा आणला म्हणून तुझी वर्दी उतरू शकतो मी. कॉन्स्टेबल मंजू, तू तुझ्या सिनियरची कॉलर पकडलेस, लक्षात येत आहे का तुझ्या? हाऊ डेअर यू! सिनियरची कॉलर पकडण्याची हिम्मत कशी झाली तुझी? आता मी तुम्हाला कायदा काय असतो ते दाखवतो.
सॉरी सर. सिनियरची कॉलर पकडलीस ना, आता बघतो तुझी वर्दी कशी राहते ती. माफ करा सर, लय मोठी चूक झाली माझ्याकडनं. सगळ्यांसमोर माझी कॉलर पकडून माझा अपमान केलास ना, आता सगळ्यांसमोर हात जोडून नाही, कान पकडून माफी माग. सॉरी सर. हा? काय म्हणालीस? आवाज. सॉरी सर, मी चुकले, मला माफ करा. व्हेरी गुड. ही तर सुरुवात आहे. तुम्हाला माहित नाही तुम्ही किती मोठी चूक केली आहे. माफी मागितली म्हणजे सगळं संपलं नाही. याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. मंजुताई, जर स्पेशल कटिंग आहे, स्पेशल कटिंग आहे. मी माझ्या स्टाईलने फक्त तुझ्यासाठी बनवलंय. अगं घे की, एकदम भारी वाटेल बघ तुला. अगं मंजुताई, असं नुसतं गप बसून कसं जमल? तू उगाच टेन्शन घेते बघ. तू नको लोड घेऊ. अगं सगळं ठीक होईल बघ. मंजू, काय झालं? काय झालं पप्या? बघा की साहेब, मगातपासून नुसतं गप बसली. चहा देतो तर घे नाही बिन, काय बोल नाही बी. पप्या, एक काम कर, आतमध्ये चहा फिरून ये जा. बर. मंजू, काय झालं? काय रडतेस? पुढे काय बोललं तुला? सांगणार आहेस का? सर, मगाशी ठाकूर सरांना भेटले मी. मी मुद्दाम नाही केलं सर, माझ्याकडनं आपसुकच झालंय सगळं. मंजू मंजू मंजू, काय केलंस हे? अरे रागाच्या भरात त्यांची कॉलर पकडलीस तू. तुझ्याकडून हे एक्सपेक्टेशन नव्हतं मला. हे बघ मंजू, आपण कितीही रागात असतो ना, आपण भावनेच्या भरात काय बोलतोय, कसं वागतोय, त्याचं थोडं भान पाहिजे. त्यांनी सत्याला बेदम मारले सर. मला सहन झालं नाही म्हणून मी त्यांची कॉलर पकडली. मला ते बघवलं नाही आणि सहन बी झालं नाही म्हणून मी त्यांची कॉलर पकडली. सर, सत्य निर्दोष आहे ना, मग त्याला हाणून मारून जबरदस्ती अपराधी ठरवण्याचा प्रयत्न होते. त्याला मारण्याचा कुठलाच अधिकार नसताना ठाकूर साहेबांनी का केला असं? हे बघ मंजू, तुला सत्याला सोडवायचं ना, अजिबात इमोशनल राहायचं नाही. एकदम स्ट्रॉंग बन. कहरच केला ह्याने भेटणं. नवरा आतमध्ये जेलमध्ये आहे, मी बसते ह्याच्या बरोबर. ती एक लैला मजनू होऊन गेलं आणि आता ही पोलीस मोर मजनू बघायला मिळतात. हे निब्रेड बघ आता तुझी कशी वाट लावते ती. सत्या बाहेर आलं का नाही, काही निब्रेडची थेर त्याला पुराव्याशी दाखवते का नाही बघ.
आणि हे बघ मंजू, चांगलं चाललंय बरं का. सुरू आहे तुम्ही नवरात जेलमध्ये आणि तुझं खुला आमचा सुरू आहेत का नाही. हे नेबळे तुझ्यासारख्या बाईची आबरूचा पाट्यावर मांडली पाहिजे बघ. मम्मी साहेब गैरसमज होते तुमचं. हाय का आता मी माझ्या सत्ताच्या डोळ्यांनी बघून अजून माझाच गैरसमज होते वे. तुम्ही समजताय तसं काय. समजा समजतंय मला. सत्याला फक्त बाहेर येऊ दे. तुझ्या तोंडाला काळापासून तुझी कशी धिंड काढते ती बघ. यारा बरोबर बस. सत्या माझ्या लेकरा कोकरा बाकरा सत्या जे काय ते तिथनच बोल. सत्या कसं लागलं एवढं तुला. कुणी केलंय समज. अरे बोल की कुणी केलंय समज. एवढं काय नाही. पोलीस चौकशी तेवढं होतच असते. तू इथं का आलेस ते सांग. आली म्हणजे काळजी वाटते मला तुझी. आईचं काळीज आहे माझं. असं माझ्या लेकरांना तरच होतं ना. कसं बघ बोलतात त्या मला. पण हे समजा त्यांनी भेटमुळे झालंय बघ. त्यांचा काही संबंध नाही याच्यात. अरे काय भानामती केली तिने तुझ्यावर. तुझ्या विरोधात जर त्यानं साक्ष दिली नसती ना तर तुला जामीन मिळाला असता. तिच्यामुळे अडकून राहिलायस तू इथं. तुझ्या ह्या अवस्थेला ती जबाबदार आहे. हे तू काय त्यांच्याबद्दल इथं वाईट बोलायला आलेस काय. तसं असेल ना तर आत्ताच जा परत. तू मला वाटलं खरंच आईच्या काळजी पोटी आली अशी. मला बघायला आलीस पण नाही. तुझ्या मनात फक्त द्वेष भरलाय वाघमाऱ्यांबद्दल. तसं नाही सत्या. हे बघ वाघमाऱ्यांची काही चूक नाही याच्यात. त्यामुळे तू त्यांच्याबद्दल काय बोलू नकोस. एवढं समजून बी तू तिचीच बस घेतोस. अरे तू आता असताना ती बाहेर काय करते ठावाय का तुला. तुला आता सांगितलं असतं मी मला तुला त्रास द्यायचा नाही. हे तुझा ना अजून एक शब्द बी ऐकून घ्यायचा नाही मला. तुझा बघित ना जा. माने माने ओ माने सत्या घेऊन जायला घेऊन जावायच ना. चला निघा तुम्ही. चला सत्या चला. कुठे तुझा यार. मी आले म्हणून त्याला जायला सांगितलं ना तू. तुझं खरं रूप फक्त मला ठावाय. एकाच टायमाला माझ्या सत्याला तुझ्या त्या याराला कसं काय मुठीत ठेवलं ना हेच कळणं झालंय बघ मला. मम्मी साहेब काय बी कसं बोलतो. जी खरंय ना तीच बोलते मी. ही असलं डोळ्यात खोटं पाणी मला जाऊ नका. सत्य आतमध्ये मार खाते आणि तू तर खुला चाळ करत बसलीस. माझ्या लेकाची जी अवस्था झाली आहे ना तुला तू जबाबदार आहे. आणि माझा लेक माझ्याशी बोलत नाही त्याला बी तू कारण आहेस. एक दिवस सत्या माझ्या बाजूने वळ. आणि ज्या दिवशी होईल की नाही त्या दिवशी माझ्या लेकाच्या अंगावर झालेल्या एकूण एक जखमीचा बदला घेईन. ध्यानात ठेव. मम्मी साहेब म्हणतात मला माझ्याशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा असतो.
मम्मी साहेब, ओ मम्मी साहेब ऐका की. पप्या मम्मी साहेब, पप्या थांब. तू कशाला ऐकून घेतलं ग? त्या एवढं बोलल्या तुला आणि तू काहीच बोलली नाही. तू जिथलं तिथं बोलायला पाहिजे होतं. जाऊ दे पप्या, तू नको पडूयात. आता सत्याला सोडवणं जास्त महत्वाचं. किती वेळ झालं मायाचा अजून पत्ता नाही. तो गेली असेल कुणाच ठाऊक. पप्पा अहो तुम्ही कशाला काळजी करताय? मम्मी लहान आहे का आता? येईलच की आपल्या घरी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. जयद्या, मी तिची काळजी अजिबात करत नाही. हे बघ, तू जेवढं तुझ्या मम्मीला ओळखत नाहीस ना त्यापेक्षा जास्त मी तिला ओळखतोय. ज्या आरती ती अजूनही घरी आली नाही त्या आरती बाहेर काहीतरी ती गोंधळ घालत असणार नक्की. काय गे, कुठे गेली तुमची मम्मी? आम्हाला नाही माहिती. आम्हाला कधी कुठे काय माहिती असतं आहे की नाही कवे. आता खरं काय ते सांगणार आहे का नाही दोघी? बहुतेक पोलीस स्टेशनला गेल्यात वाटतं. म्हणजे त्यांच्या बोलण्यावरनं तसंच वाटत होतं आहे का नाही कवे. वय सपनविनी एकदम बरोबर बोलताय बघा तुम्ही. मम्मी सत्याला भेटायला पोलीस स्टेशनला गेली आहे बघा. झालं, ही पोलीस स्टेशनला गेली म्हणजे आता तिथं काहीतरी तमाशा करणार. पप्पा तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मम्मी नाही असलं काय करणार. जयद्या, तिचा काही भरोसा नाही. एकाचं दोन करून ठेवेल तिथं ती. मी काय म्हणते, तुम्ही सगळे जेवून घ्या. मम्मीला यायला उशीर होणार आहे वाटतं. नाही नाही नाही, येतच असतील मम्मी इतक्यात. त्या आल्यानंतर एकत्रच बसू जेवायला. हा पप्पा, माझी सत विवेक बुद्धी सांगते मम्मी येणारच आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपण जेवण करून घेऊयात मम्मी आल्यावर. डोंबल. हॅलो. नीट ऐक रे. आपल्याला सत्याची अशी एखादी वस्तू हवी आहे की ज्यामुळे सत्याला खुनाच्या आरोपाखाली अडकवता येईल. म्हणजे एखादं डॉक्युमेंट, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे. हो. मागच्या वेळेला फसलास तसा यावेळी फसता कामा नये. यावेळेला मंजू बी घरात नाहीये, सत्य बी घरात नाही. तेव्हा काम लय अवघड नाहीये. यावेळी काम होईलच, काळजी करू नका. एकदा का सगळे झोपले की 5 मिनिटात काम फत्ते करतो. बघू, हात दाखव. तो हात बघू. तिकडे बघू. लय त्रास होतो ना. हात दाखव.
एवढं मारायचं असते व्हय? चूक नव्हती म्हणून सांगत होते तरी पण एवढं मारलं. हो वाघमारे, कशाला रडताय? काहीच झालं नाही मला. तुम्ही ना उगाच काळजी करताय बघा माझी. सध्या तू किती बी लपवलंस ना, तुझ्या वेदना कळतात मला. तुम्ही ना उगाच राहायचं पर्वत करताय बघा. एवढं काहीच नाही झालं मला. दीदी, आईने डबा दिलाय. अरे देवा, काय झालं दाजींना? अगं दीदी, किती लागले दाजींना? कुणी मारलं? ठाकूर साहेबांनी चौकशीत हात उचल. अगं पण किती लागले दाजींना? लय त्रास होत असेल ना दाजी? अगं एवढं मारतं का कुणी? असं मारायचं असतं का? हे मेहुणाबाई, अगं एवढं काय नाही झालं. आणि आता तुझ्या दीदीनं मलम लावलाय की मला. लगेच बरं होईन. काय झालं पण बरा. तिथे तिथे दाजींची अवस्था नाही ग बघवत. अगं ते जरी म्हणत असले ना ते बरे आहेत म्हणून, तरी त्यांना लय त्रास होत असणार आहे ग. हे अमरे, अगं शांत हो, रडू नकोस. बरं चल, डबा आणलाय, 2 घास खाऊ. वाघमारे, माझी इच्छा नाही काय खायची. काही इच्छा नाही, खाऊन घे 2 घास. किती लागले बघते. नको वाघमारे, मला भूक नाही. मला सध्या शांत बसन, मी सांगते तेवढा ऐक. आमरे, तू दे त्याला. ए जोडप्याचं हे प्रेम पोलीस स्टेशन मध्ये बघायला बरं नाही वाटत. कळलं काय? एक लक्षात ठेव, ज्या ज्या वेळी अंगावर वर्दी असते ना, त्यावेळी नाती गोटी सगळी विसरायची असतात. कळलं काय? आता तुमच्या दोघांचं एकच नातं आहे, पोलीस आणि आरोपी.